ज्या नॉर्मल साड्या असतात त्याच्यावरती नॉन पॅडेड ब्लाऊज शिवलं तरी पण चालतं, बट मेक शुअर करा की तुम्ही प्रिन्स कटच शिवणार, कारण हे जे पॅड्स आहेत हे पॅड्स इझिली आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि हे फार महाग पण नाही आहेत. हे अगदी 40 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटून जातात. जे लटकन्स हे डेफिनेटली ऑपोजिट कलर्समध्येच घ्या. फॉर एक्झाम्पल जर साडी अशी बेज कलरमध्ये किंवा अशी मोती कलरची साडी असेल तर लटकन पण असे मोती कलरचेच घ्या. बिकॉज जर तुम्ही लाल कलरची साडी आहे आणि जर तुम्ही लालच लटकन्स लावले तर मग अगेन तो लुक नाही येत साडीला. सो आणि टिश्यू सिल्कच्या साडीवरती ब्लाऊज शिवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्लाऊज हे पूर्ण ब्लाऊजला हे कधीच पूर्ण अस्तर नाही लावायचं. तुम्ही इथे बघू शकता. सो इथे मी फक्त अस्तर हे फक्त ह्या पोर्शनला लावलं आहे, समोरच्या पोर्शनला लावलं आहे आणि त्याच्यानंतर माझ्या ज्या स्लीव्ज आहेत ह्या मी नुसत्या नॉर्मल ट्रान्सपरंट ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बॅक पण बघू शकता. सो किती सुंदर बॅक आहे. सो इथे फक्त खालच्या साईडला अस्तर लावलं आहे आणि अगेन इथे वरच्या साईडला अस्तर नाही लावलेलं आहे. ह्याच्यामुळे ऑर्गेन्झा साडी किंवा टिश्यू सिल्कची साडीचा लुक खूप जास्त छान दिसतो आणि हे ट्रान्सपरंट असल्यामुळे तुमचा लुक पण खूप छान दिसतो. करा की हे तुम्ही असं सॅटिनचा अस्तर किंवा सॅटिनचा कपडा तुम्ही आतून ब्लाऊजच्या आतून लावणार आहे त्याचं अस्तर म्हणून. ह्या पण एक साडीचा तुम्ही ब्लाऊज बघू शकता. सो मी सांगितलं होतं हे इथनं असं ट्रान्सपरंट ठेवायला टेलरला आणि हे समोरनं आणि पाठीमागनं ह्याच्या खालचा निघा असा ठेवायला, कारण ती ट्रान्सपरंट साडी आहे आणि समोरनं जेव्हा आपण पल्लू घेतो सो ब्लाऊज खूप छान दिसतं. सो मी या छोट्या छोट्या दिलेल्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आरी आणि जरीचे जे ब्लाऊज असतात सो त्याच्या रिलेटेड काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. जर तुम्ही मला आत्तापर्यंत फॉलो नाही केलं असेल तर नक्की फॉलो करा.